नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. खूपच धक्कादायक घटना आज घडलेली आहे. आता आपण आहोत शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये. या गावामध्ये एका महिन्यामध्ये ही तिसरी दुर्दैवी घटना घडलेली आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. रोहन विलास बोंबे या 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आज 4 वाजता ही घटना घडलेली आहे आणि भरपूर लांबपर्यंत वाहनांच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, मोटरसायकल, आणि आतमध्ये मळ्यामध्ये ही घटना घडलेली आहे. पाठीमागं जवळपास 1 महिना उलटत नाही याच ठिकाणी, म्हणजे याच परिसरामध्ये एका मुलीला बिबट्याने हल्ला करून तिला ठार केलं होतं. आणि गेल्या आठवड्यामध्येच 10 दिवस झाले असतील, जांबुतीत एका महिलेला मारलं होतं बिबट्याने. त्यावेळी जनतेचा प्रचंड उद्रेक उसळला होता. तात्पुरती या ठिकाणी सरकारने पिंजरे पुरवा, असं करू तसं करू, ही मलमपट्टी केली. परंतु त्यानंतर आता ही तिसरी घटना या पिंपरखेड या ठिकाणी घडलेली आहे. आज दुपारी 4 वाजता ही घटना घडलेली आहे आणि खळबळ उडालेली आहे. आणि मला अशी माहिती मिळाली की या ठिकाणी खूप तणावाची स्थिती निर्माण झाली. काहीतरी यांच्या ज्या गाड्यांच्या काचा वन विभागाच्या फोडल्या की काय, अशी देखील प्राथमिक माहिती मला सूत्रांकडून मिळाली होती. काही गाड्यांना जाळायचा प्रयत्न झाला आहे अशी माहिती मिळाली. आता आपण समोर जाऊया का नक्की सिच्युएशन काय आहे ते पाहायला. शिरूर तालुक्यातलं हे पिंपरखेड गाव आहे. याला बेट परिसर म्हणून ओळखला जातो. 2 नद्यांच्या मध्ये असलेला हा परिसर आहे आणि ऊसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्या ठिकाणी शेकडो बिबट्या असावेत. हे बघा, तुम्ही बघू शकताय आतमध्ये खूप आवाज येतोय. तिकडे आता आपण चाललोय, वेगाने जाऊया. मला तेच सांगायचं का जिकडं बघल तिकडं ऊस आहे, फक्त असं आधीमध्ये मका वगैरे जनावरांसाठी पिकं घेतलेली आहेत. खूप मोठा आरडाओरडा तिकडून ऐकू येतोय. पाहत राहा जुन्नर टाइम्स. आता ही बातमी अपलोड करतो. नेक्स्ट बातमीमध्ये पुढं काय घडते ते पण आपण तुम्हाला या माध्यमातून दाखवणार आहोत. पाहत राहा. हे बघा किती खूप गर्दी आहे, लोक येत आहेत. जसं जसं लोकांना समजलंय तशी लोक या ठिकाणी येत आहेत. नेक्स्ट काय पुढं घडलंय हे आपण दाखवूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा जुन्नर टाइम्स.